नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आज आपण बनवूया मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी. जसे की आपण गाड्यावरची भजी खातो अगदी तसेच हे बनतात. अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत बनतात. चला तर, पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, तर आज आपण मस्त अशी गरमागरम कांदा भजी बनवूया. अप्रतिम असे कांदा भजी बनतात. चला तर, इथं कांदा भजी बनवण्यासाठी इथं मी मीडियम आकाराचे 6 कांदे घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाण्यामध्ये. आणि त्यानंतर आपण आता हे कट करून घेऊया. अशा पद्धतीने 2 भाग करून मी हे कांदे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. कांद्याची स्लाइस करत असताना एकदम अशा बारीक पातळ करून घ्यायच्यात, म्हणजे त्या मोकळ्या होतील आणि भजी आपले छान कुरकुरीत बनतील. आता हा कांदा सगळा चिरलेला एका बाउलमध्ये घेतला आणि हाताच्या साहाय्याने हलक्या हाताने मोकळा करून घ्यायचा आहे. फक्त अगदी जास्त दाबून करायचा नाही, अगदी फक्त त्याचे स्लाइस आहेत त्या मोकळ्या झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने कांदा आहे तो आपण मिक्स करून घेऊया. इथं बघू शकता कांदा सगळा असा कसा मोकळा झालेला आहे. प्रत्येक स्लाइस आहे ती कांद्याची वेगवेगळी झालेली आहे. तर आता हा कांदा मोकळा करून घेतलेला आहे. आता आपण यावरती आहे ते थोडंसं मीठ घालून घ्यायचे. चवीनुसार याच्यावरती मीठ घालून घ्यायचं, म्हणजे याला आपोआप पाणी सुटलं जाईल आणि याच्यामध्ये आपण ह्या भज्यांमध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीये. तर बघू शकता हाताच्या साहाय्याने मी सगळा कांदा आहे तो मोकळा करून घेतलेला आहे आणि आता आपण यावरती मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर याच्यावरती आपण ते थोडंसं मिक्स करून घेऊया, म्हणजे मीठ सगळ्या कांद्याला मिक्स होईल आणि त्याला आपोआप पाणी सुटलं जाईल. इथं मी कांदा एकदम चोळून किंवा दाबून मिक्स करत नाही, एकदम हलक्या हाताने मिक्स करते. आता याच्यावरती मी जी चटणी तुम्ही घेता किंवा लाल तिखट घेता ते 1.5 चमचा घातलेले आहे. भजी थोडीशी तिखट करणारी, याच्यामध्ये मिरचीचा वापर करत नाहीये, त्यामुळे चटणी मी तर थोडी जास्त वापरलेली. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आणि फक्त थोडासा ओवा हातावरती चोळून याच्यामध्ये घालून घेतलेला. बाकी कोणताही मसाला याच्यामध्ये मी ऍड केलेला नाही. त्यानंतर 1 वाटी इथं बेसन पीठ घालून घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आहे ते तांदळाची पिठी घालून घेतलेली आहे. आता इथं आपण सुरुवातीला 1 वाटी बेसन वापरलेले, नंतर जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये बेसन ऍड करणार आहे. त्यानंतर फ्रेश चिरलेली कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीर थोडी जास्त घातली तर आणखीन छान टेस्ट येते. आता आपण याच्यावरती कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, की त्या कांद्यामध्ये हे सगळं पीठ वगैरे आहे ते मिक्स होईल चांगल्या पद्धतीने. आता इथं बघा, मी पाण्याचा याच्यामध्ये एक थेंबही घातलेला नाहीये, फक्त मिठाच्या पाण्यामध्ये हे सगळं आहे ते भिजलेलं आहे. कांद्यावरती मीठ घातल्यामुळे काय होतं, कांद्याला आपोआप पाणी सुटलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतलेलं असतं ते मिक्स होतं. आता याच्यामध्ये मी परत अर्धी वाटी आहे ते बेसन पीठ घालून घेतलेले आहे आणि परत हे सगळं याला मिक्स करून घेणार आहे कांद्याला. आता इथे बघू शकता बेसन पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवू आणि 10 मिनिटांनंतर आपण हे भजी ते बनवायला घेऊया. आता इथे एक कढई ठेवलेली आहे, त्यावरती आपण आता तेल घालून घेऊया आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. मीडियम गॅसवरती ठेवून तेल आहे ते गरम करून घ्यायचे. सुरुवातीला तेल कडकडीत थोडंसं गरम करायचं आणि नंतर भजी घातल्यानंतर गॅस आहे ते थोडा स्लो करून घ्यायचा आहे. आता इथं मी खायचा सोडा आहे तो थोडासा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे भजीमध्ये आणि चांगलं परत मिक्स करून घेते. आता मात्र तुम्ही मिक्स करत असताना चांगलं थोडंसं हाताने जोर देऊन किंवा दाबून मिक्स करायचे, म्हणजे त्याला आपोआप पाणी जास्त सुटलं जाईल आणि त्याची बाइंडिंग तयार होईल. आता इथे बघू शकता एकदम ओलसर असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. छान असे गोल भजी येत आहेत. बघा, अशा पद्धतीचं बॅटर तयार होतं. आता आपण भजी करायला घेऊया. तेल आपलं ऑलमोस्ट गरम झालेलं आहे. चला तर आता आपण भजी करूया. तर अशा पद्धतीनं भज्यांचा आहे तो आपण गोळा करून घेणार आहे. इथं बघू शकता मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीनं भजीचा गोळा करून घ्यायचा आणि त्यानंतर तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. बॅटर एकदम छानपैकी मिक्स झालेले तर बघू शकता. याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये, त्यामुळे काय होतं, भज्यांना एक छान अशी टेस्ट येते. जसे गाड्यावरचे भजी भेटतात सेम तसे भजी तयार होतात. इथे बघू शकता अशा पद्धतीचा गोळा करायचा. एकदम गोल आकाराचा नाही केला तरी चालू शकतो. नॉर्मल गोल करायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. सुरुवातीला तेल थोडंसं गरम करायचं, त्यानंतर गॅस स्लोवरती ठेवायचा. असं वाटलंच तर मग मध्ये गॅस तुम्ही कमी जास्त करू शकता. भजी आता आपण तेलामध्ये सोडलेले आहेत. त्यानंतर आपण झाऱ्याच्या साहाय्याने याला हलवून घ्यायचं आहे. थोडंसं सतत हलवलं ना की चारी बाजूनी छानपैकी भजी तळले जातात. भजी तळत असताना याच्यामध्ये तेलाचा वापर जास्त करा, म्हणजे भजी आहेत ते खाली कढईला लागत नाहीत आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजले जातात. त्यामुळे भजी बुडतील इथपर्यंत तेल कढईमध्ये घालायचं आहे. तर बघू शकता भजींचा कलर एकदम सुंदर असा आलेला आहे. एक जसजसे भजी आहेत ना ते भाजत जातात तस तसा एक वास सुटलेला असतो, सुगंध सुटलेला असतो भज्यांचा घरामध्ये. जसं की आपण कांदा भजींचा गाडा असतो त्याच्या बाजूनी जाताना जसा कांदा भजींचा वास सुटतो तसाच सेम असे भजी केल्यानंतर वास सुटतो. तर बघू शकता भजी आपले भाजत आलेले आहेत. आता आपण हे भजी आहेत ते काढून घेऊया.
जोपर्यंत भजी चांगले भाजत नाहीत तोपर्यंत भजी कढईतून बाहेर काढायचे नाहीत. छानपैकी असे ब्राऊन कलरचे होत नाहीत तोपर्यंत भजी चांगले तळून घ्यायचेत. इथे तुम्ही कलर बघू शकता. अशा पद्धतीचा कलर झाला की भजी काढून घ्यायची आहेत. नाहीतर काय होईल, आतून भजी कच्चे राहिले जातात. आता मी दुसरा भाजाही अशाच पद्धतीने कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि तोही भाजा आपण काढून घेऊया. इथं बघू शकता काय मस्त असे कुरकुरीत आपले भजी तयार झालेले आहेत. इथे तुम्हाला दाखवते चमच्याच्या साहाय्याने, तुम्ही आवाजही ऐकू शकता. एकदम कुरकुरीत असे आपले हे भजी तयार होतात आणि झटपट तयार होतात, कमी साहित्यामध्ये तयार होतात. तुम्हाला इझिली लगेच एक 10 ते 12 मिनिटात हे भजी तयार होऊन तुम्ही खायला घेऊ शकता. आता चला आपण आता हे जे राहिलेले भजी तेही आपण अशाच पद्धतीने भाजून घेऊया. फक्त भाजत असताना एकदम कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. जास्त फास्ट गॅसवरती पण भाजायचे नाहीत आणि एकदम जास्त स्लो वरती पण भाजायचे नाहीयेत. जसे भजी हे भाजत येतात ना, तसा एक घरात एक छान असा घमघमाट सुटलेला असतो. चला तर आता आपण तिसरा भाजाही घालून घेऊया आणि अशा पद्धतीने मी सगळे भजी आहेत ते तळून घेतलेले आहेत. हे भजी करत असताना एकदम अतिशय चविष्ट अशी भजी तयार होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात. नक्की अशा पद्धतीचे भजी एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. बघा अशा पद्धतीने भजी आहेत ते सोडून दिलेले आहेत आणि झटपट तयार पण होतात आणि खायला खूपच टेस्टी लागतात. तर पावसाळ्याचे दिवस चालू झालेले, ते नक्की अशा पद्धतीची एकदा भजी नक्की तयार करून बघा. चला मंडळी, मस्त असे खमंग आणि कुरकुरीत असे आपले भजी तयार झालेले आहेत. गरमागरम असे भजी टोमॅटो सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सर्व करायचे आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. याचबरोबर तुम्हाला खेकडा भजीची रेसिपी संगीता सोमी किचनवरती पाहता येईल, तर तीही रेसिपी तुम्ही पाहू शकता. अप्रतिम अशा ह्या रेसिपी आहेत. चला तर आता आपण टेस्ट करून बघूया कसे आपले हे भजी झालेले आहेत ते. इथे तुम्ही आवाज ऐकू शकता. एकदम कुरकुरीत असे हे भजी तयार झालेले आहेत आणि खमंग असे झालेले आहेत. आतूनही परफेक्ट असे आपले भजी आहेत ते तळलेले आहेत. तर ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.